आहे मी तुझी. दिसत पण नाही. निसर्ग आहे मी निसर्ग. धरणी माय. होय धरणी माय. हो glad to meet you. या टू मीट यू. पण प्लास्टिक फेकणं तू बंद नाही करणार ना माझ्यावरती. हे सगळं फेकून जे माझ्यावरती तुम्ही हे करता बाल. मग बालच झाला तो. हो की नाही? मग पण हे टाकायचं कुठे? लोखंडाच्या पोटात. लोखंडाचं पोटात? ते काय? अरे म्हणजे डस्टबिन. होय कचरा कुंडी. हो कचरा कुंडी. त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं जे आम्हाला पचणार नाही, जसं की प्लास्टिक, कागद आणि कचरा. तो आम्ही लोखंडाच्या पोटात किंवा डस्टबिन मध्ये फेकायचा. आणि हे बिस्किटचे रॅपर आणि ते पण आणि हे आमचं चिप्स पॅकेट. ते सगळं जे काय पण प्लास्टिक आहे. आता ते जे आणि ते प्लास्टिकचे कप सगळं जे तुम्हाला उद्याचं सांगितलं जाऊन गवत खा, ते पटणार का तुम्हाला? कसं पचणार? नाही पचणार. बरोबर का? कारण ते आपलं जेवण आहे, गायचं जेवण आहे, तुमचं नाही ना. तसंच प्लास्टिक कोणालाच पचणार नाही. कोणाला पचणार नाही, पण हे लोखंडाच्या पोटात घालून ते पचणार नाही का? एवढं सारा प्लास्टिक झाला. त्यासाठी रिसायकलिंग फॅक्टरी असतात. त्या हे प्लास्टिक घेऊन त्याला पुन्हा जन्म देतात. आणि ते प्लास्टिकची पिशवी म्हणून नाही, पण खूप सगळ्या प्रकारात होते. हो की नाही? जसं की तुमचे बसायचे बाक किंवा या लहान लहान मुलांसाठी पेन, नोटबुकचे कव्हर आणि चष्म्याची फ्रेम सुद्धा. मग काय? पण हे मला माहित नव्हतं. तुम्हाला काय माहितीये? तुम्हाला हे माहितीये का की युरोपच्या थोड्या देशांमध्ये जर तुम्ही या प्लास्टिकच्या बाटल्या सुपर मार्केटमध्ये दिल्या किंवा नाक्यावरच्या दुकानामध्ये दिल्या तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात. पैसे? हो. प्लास्टिकचे? मग काय? काय म्हणते? हे पण मला माहित नव्हतं. आता तुम्हाला कळलं. तर दुसऱ्या वेळी जेव्हा पण तुम्ही काही कचरा बघितला, प्लास्टिक बघितला, आधी तुम्ही माहिती घ्या. ओके? आणि विचार करा आणि समजून घ्या की काय हे आम्हाला पचणार का? अरे पचणार का? चला 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 चला